आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम करून टाकलेला आहे. आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. भारतीय राज्यघटनेच्या 15(4) आणि 16(4) मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आरक्षण 2 अटी पूर्ण केल्यानंतर मिळतं. पहिली अट, दोज हू आर ॲडेक्वेटली नॉट रिप्रेझेंटेड, ज्यांना पुरेसं पर्याप्त प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांनाच फक्त आरक्षण मिळू शकतं. ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या नाड्या आहेत, ज्यांच्या हातात सत्तेच्या सगळ्या किल्ल्या आहेत, त्यांना आरक्षण नाही मिळत. नंबर 1 आणि नंबर 2, बाबासाहेब म्हणतात दोज हू आर द मेंबर्स ऑफ द शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब किंवा और सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. तुम्ही सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले, तुम्ही अनुसूचित जातीचे किंवा अनुसूचित जमातीचे असाल आणि तुम्हाला पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नसेल, या दोन्ही अटी तुम्ही पूर्ण केल्या तरच तुम्हाला आरक्षण मिळेल. आणि हे सगळे पटेल असू द्यात, जाट असू द्यात, गुज्जर असू द्यात, मराठा असू द्यात, त्यांचा आर्ग्युमेंट काय आहे? आमच्यात गरीब आहेत. खरं आहे, अनेक मराठा लोक हमाली करताना मी पाहिलेत, रिक्षा चालवताना पाहिलेत. हमाली शेतमजुरी करणाऱ्या माझ्या या बांधवांबद्दल माझ्या मनामध्ये अतिशय प्रेमाची आणि आपुलकीची भावना आहे. मी त्यांचा कधीही अपमान करणार नाही, कारण ती माझीच भावंड आहेत. पण त्यांना मी विनम्रपणे सल्ला देईन, बाबांनो, तुमच्या हक्कासाठी घटनेमध्ये बाबासाहेबांनी 46वा कलम घातलेला आहे. 46व्या कलमामध्ये बाबासाहेबांनी सांगितलंय की जे जे नाडलेले आहेत, जे जे दुर्बल आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, सामाजिकदृष्ट्या दुर्बल आहेत, शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्या सगळ्यांसाठी शासनाने काम केलं पाहिजे, शासनाने संरक्षण पुरवलं पाहिजे.